नमस्कार, स्वागत आहे तुमचे। आज मी बनवणार आहे खमंग मऊ लुसलुशीत ढोकळा चना डाळ आणि तांदूळ यापासून। तर मी या ठिकाणी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये मला 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहे आणि अर्धा वाटी चना डाळ घ्यायची आहे। तांदूळ आपण कोणतेही घेऊ शकता। डाळ आणि तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी टाकून आपल्याला ते 4 ते 5 तास झाकून ठेवायचं आहे। तर पहा 4 ते 5 तास आपले झाले आहे। आपण आता हे मिक्सरला वाटून घेऊया। वाटून घेत असताना आपल्याला ते एकदम बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे। तर पहा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 कप पाण्याचा वापर मी या ठिकाणी केला आहे। अशाच प्रकारे सर्व बॅटर आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 तास हे फर्मेंटेशन करिता ठेवायचं आहे। तर पहा 4 ते 5 तास आपले झाले आहे। छान असं बॅटर फर्मेंट झालेलं आहे। तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि मी या ठिकाणी पिठी साखरेचा वापर केलेला आहे। तुम्ही आपल्या मोठ्या साखरेचा सुद्धा वापर करू शकता। ही छान आपण असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे इनो। तर इनो 1 चमचा इनो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। इनो घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून छान असं बॅटर आपलं हलकंसं होतं। तर इथे मी ढोकळा प्लेट घेतलेली आहे, त्याला छान असं तेल लावलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे। तर ढोकळा स्टीममध्ये पाणी गरम झालेलं आहे। तर आपण ही प्लेट ठेवून घेऊ आणि 10 ते 15 मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। तर पहा 10 ते 15 मिनिट आपले झाले आहे। तर पहा आपला ढोकळा एकदम असा फुगलेला पण आहे, लुसलुशीत जाळीदार असा पहा झालेला आहे। तर आपण ही प्लेट खाली काढून घेतलेली आहे। तर यामध्ये आपल्याला असा छानसा तडका घालून घ्यायचा आहे। पहा आपण संपूर्ण ढोकळ्यावर तडका घालून घेऊया। तर तडका घातल्यानंतर आपल्याला ढोकळ्याचे काप करून घ्यायचे आहे। तुम्हाला जसे आवडतील तसे काप करू शकता। ढोकळा बनवायला अगदी सोपा आहे, तुम्ही नक्की करून पहा। पहा एकदम असा ढोकळा आपला तयार आहे। स्पंजी एकदम लुसलुशीत असा ढोकळा तयार झालेला आहे। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।